SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 21 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, काल जे आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलला मार्केटने आज काय व्यवस्थित आपल्याला रिस्पॉन्स केलेला नाही आहे. जास्त आपल्याला फेक ब्रेकआउट दिसलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मार्केट फ्लॅट ओपन झालं, थोडं वरती गेलं, खाली आलं आणि नंतर या रेजिस्टन्सला ब्रेकआउट केलं. त्यांनी ब्रेकआउट केल्यानंतर ते सस्टेन नाही केलं. लगेच दुसरी सेकंड कॅन्डल रेड पडली. रेड पडल्यानंतर थोड्या वेळाने बघा 2 कॅन्डल पडल्यानंतर एक चौथ्या पाचव्या कॅन्डलला मार्केट परत खाली आलं. हा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट झाला आणि पुन्हा मार्केट वरती गेलं, पुन्हा ब्रेकआउट केलं आणि पुन्हा परत स्टॉप लॉस हिट केला आणि नंतर वरती गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपल्याला फेक ब्रेकआउट आपल्या लेवलला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर बघा मार्केट पुन्हा थोडं एक रेंजमध्ये राहिलं आणि नंतर एक ट्रेड लाईनला ब्रेकआउट दिला. हा रिअल ब्रेकआउट आपल्याला 1-2 वाजल्याच्या आसपास आपल्याला भेटलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की लेवल्स बरोबर तुम्ही प्राइस ॲक्शन ॲड करून ट्रेड करत जा, म्हणजे तुमची ॲक्युरेसी थोडी वाढते. तर अशा प्रकारे आज आपल्याला एकच ट्रेड भेटलेला आहे मार्केटमध्ये. इथे तर दोन ट्रेड तर माझे स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि हा तिसरा ट्रेड मला भेटलेला आहे आजच्या दिवसामध्ये. तर समजलं तुम्हाला. तर आता आपण उद्याच्या ॲनालिसिस चालू करूया. तर उद्यासाठी आपल्याला लेवल ड्रॉ करायचे. तर आज मी तुम्हाला थोडी एक वेगळी पद्धत लेवल ड्रॉ करायची दाखवणार आहे ऑप्शन चेनच्या मदतीने. आता जे नवीन असतील चॅनलवरती त्यांना कळणार नाही ऑप्शन चेन म्हणजे काय. तर हे ऑप्शन चेनचे जेव्हा मी व्हिडिओ बनवेन तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन. आता आपण फक्त ऑप्शन चेनच्या मदतीने लेवल कशा ड्रॉ करू शकतो ते पाहूया. तर ऑप्शन चेन पाहण्यासाठी आपल्याला तर ह्या वेबसाईटवरती जावं लागणार आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता इथे निफ्टी ट्रेडर ही एक वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती आपल्याला ऑप्शन चेन पाहायची आहे. आता ही निफ्टी ट्रेडर ही वेबसाईट तुम्हाला गुगलमध्ये सर्च केल्यावरती भेटेल तुम्हाला. तर आता ह्या ऑप्शन चेनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे लेफ्ट साईडला कॉलचा डेटा आहे आणि राईट साईडला पुटचा डेटा आहे. आणि आपल्याला आता हे जे व्हाईट भाग दिसतोय तुम्हाला इथे पुट साईडला आणि कॉल साईडला, या व्हाईट भागामध्येच आपल्याला लेवल शोधायचे आहेत. तर आता ते लेवल कशा शोधायच्या. आता हे जी मधली तुम्हाला जी लाईन दिसते, हे मधले जे आकडे दिसतात ह्याला स्ट्राईक प्राइस बोलतात. आता ह्या स्ट्राईक प्राइस आपल्याला चार्टवरती पण इथे राईट साईडच्या कॉर्नरला आपल्याला दिसतात. तर आता आपल्याला ह्याच्या मदतीने आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला चेंज इन ओव्ह आहे, कॉल साईडचा चेंज इन ओव्ह आहे आणि पुट साईडचा चेंज इन ओव्ह आहे. ह्या दोघांच्या मदतीने आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कॉलचा डेटा आहे, कॉलचं जे स्ट्राईक प्राइस आहे, हे कॉल साईड म्हणजे रेजिस्टन्स आणि पुट साईड म्हणजे सपोर्ट, अशा पद्धतीत पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॉल म्हणजे रेजिस्टन्स आणि पुट म्हणजे सपोर्ट. तर आपल्याला हा जो कॉल साईडचा डेटा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चेंज इन ओव्ह आहे पाहायचा आहे. कुठल्या स्ट्राईक प्राइसला जास्त चेंजिंग ओव्ह आहे पडलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला कुठे दिसतोय जास्त चेंज इन ओव्ह आहे पडलेला. $39,000 इथे ओपन इंटरेस्ट आहे. कोणत्या स्ट्राईक प्राइसला 22,550. तर आपल्याला हे जे राऊंड फिगर दिसतात 22,500, हे 50 वाले स्ट्राईक प्राइस आपल्याला घ्यायचे नाही. हे जे 100 पॉईंटचे आहेत 22,500, 22,400 किंवा 22,300 अशा प्रकारे आपल्याला लेवल घ्यायचे आहेत. तर आता इथे 39,000 ओपन इंटरेस्ट पडलेला आहे 22,550च्या स्ट्राईक प्राइसला. तर आपल्याला इथे 22,500ची आपल्याला स्ट्राईक प्राइस चार्टवरती शोधायची आहे. 22,500ची स्ट्राईक प्राइस आपण शोधूया चार्टवरती. हे पहिला डिलीट करतो सर्व. आता इथे आपल्याला कुठे दिसते 22,500.
इथे 22,500 ची लेवल आहे, ते आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर आता याच्या खाली आपल्याला अजून शोधायचे आहेत. पुन्हा NSE ऑप्शन चेन वरती जाऊया आपण. आता इथे आपल्याला एक भेटलेली आहे 22,500. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा अजून कमी कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे इथे पाहू शकता, 22,400 ला. ही पण एक आपल्याला लेवल ड्रॉ करायची 22,400 ची चार्ट वरती. राऊंड फिगर वाली घ्यायची, 50 पॉईंटच्या स्ट्राईक प्राइस घ्यायच्या नाहीत. तर आपल्याला 22,400 इथे एक लेवल भेटलेली आहे. त्याच्यानंतर अजून वरती कोणत्या स्ट्राईक प्राइसला जास्त दिसते आपल्याला, त्यानंतर बघा इथं 22,300 हा तर मायनस मध्ये डेटा आहे. मायनस मध्ये असेल तर नाही त्याला घ्यायचं आपण. त्याच्यानंतर पहा इथे डायरेक्ट 27,000 आहे, इथे 22,200. हा एक घेऊया आपण 22,200. एक लेवल भेटली आपल्याला. अजून आपण पाहूया. तर हे झाले आपले रेजिस्टन्स वरती. आता आपल्याला सपोर्ट ड्रॉ करायचे आहेत. तर वरती 3 आपल्याला रेजिस्टन्स भेटलेले आहेत. तर सपोर्ट आपण शोधूया. ना NSEच्या ऑप्शन चेन वरती जाऊया आपण. आता आपण कॉल साईडच्या डेटापासून डेटाच्या स्ट्राईक प्राइसवरनं आपण OI डेटावरनं आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत. आता पुट साईडच्या डेटावरनं आपल्याला सपोर्ट ड्रॉ करायचे. आता इथे पण तसंच आपण इथे सर्वात जास्त कोणत्या स्ट्राईक प्राइसला ओपन इंटरेस्ट पडलेला ते आपण शोधायचं. आता इथे तुम्ही पाहू शकता हा चेंज इन OIचा डेटा आहे. तर इथे तुम्ही सगळ्यात जास्त पहा, इथे 36,000 आपल्याला दिसतोय, 36,916. तर ही कोणती स्ट्राईक प्राइस आहे? 22,100 ची स्ट्राईक प्राइस आहे. तर आपल्याला चार्ट वरती 22,100 ची स्ट्राईक प्राइस जी आहे तिथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. इथेच आहे. इथे एक सपोर्ट भेटला आपल्याला. तर त्याच्यानंतर अजून सगळ्यात जास्त कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे ते शोधूया. इथे पहा, इथे 22,397 आहे. 22,200 ची स्ट्राईक प्राइस आहे, ती पण ड्रॉ करायची. झाले 22,200. त्याच्यानंतर एवढं वरती जायचं नाही आपल्याला. क्लोजिंग प्राइसच्या जवळ 2-3 स्ट्राईक प्राइस आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे झालं आपल्या उद्यासाठी लेवल आपल्याला भेटलेले आहेत ऑप्शन चेनच्या मदतीने. इथे पाहू शकता तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5. 5 लेवल भेटलेले आहेत आपल्याला. आता ह्या ज्या लेवल आपण ड्रॉ केल्यात त्याला आपण एक बॉक्स बनवूया. नाही बनवला तरी चालेल बॉक्स. आता ह्या लेवल, आता उद्या मार्केट ज्याप्रमाणे ओपन होईल त्याप्रमाणे आपल्याला प्राइस ऍक्शन बघून ह्या लेवलला जेव्हा प्राइस येईल ह्या लेवलला किंवा कोणत्याही लेवलला येईल तेव्हा तिथे आपल्याला प्राइस ऍक्शन बघून आपल्याला एंट्री करायची आहे.
तर आता आपण जरा डेली टाइम फ्रेम वरती बघूया आजची कॅन्डल आपल्याला काय इंडिकेशन देते. पहा इथे डेली टाइम फ्रेम मध्ये मार्केटचा जो ऑल टाइम हाय होता तो मार्केटने आज ब्रेक केलेला आहे, वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे. कदाचित मार्केट उद्या रिटेस्ट करेल, या ब्रेकआउटला रिटेस्ट केलं तर थोडंसं खाली येईल मार्केट आणि नंतर मग पुन्हा वरती जाईल. तर आज एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेली आहे. तर इथून आपल्याला सिग्नल थोडा बुलिशचाच भेटतोय. जरी हा बुलिशचा सिग्नल आपल्याला भेटत असेल पण आता हे मार्केट क्लोज झालेलं आहे, हे होऊन गेलेलं आहे. तर लाईव्ह मार्केटमध्ये काही होऊ शकतं. आपण फक्त एक अंदाजा बांधू शकतो की असं होऊ शकतं, जसं होईलच असं कन्फर्म नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लाईव्ह मार्केटमध्ये न्यूट्रल माइंडसेट ठेवा. तर इथून तर आपल्याला बुलिश सिग्नल भेटतोय. उद्याचं प्रिडिक्शन, उद्या आपण कॉल साईडलाच एंट्री करण्याचा प्रयत्न करूया, कारण आता मार्केटने ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे मार्केटचा. त्याच्यामुळे आता इथून वरती किती जाईल ते आपण नाही सांगू शकत. तरी पण आपण ऑप्शन चेनच्या मदतीने लेवल ड्रॉ केलेले आहेत. तर समजा इथून मार्केट वरती गेलं तर या लेवलपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत, किंवा 22,300 पर्यंत. 22,300 ला आता नेगेटिव्ह डेटा आपल्याला दिसलेला आहे ऑप्शन चेन मध्ये. तरी पण आपण इथे एक लेवल ड्रॉ करून ठेवूया. तर समजा फ्लॅट ओपन झालं मार्केट इथून, तर अप साईडला आपलं एंट्री असेल कॉल साईडला, आणि हे आपलं टार्गेट असेल. 22,300 ची लेवल ही आपली टार्गेट असेल. आणि हो, एंट्री करताना प्राइस ऍक्शन नक्की पहा, नाहीतर आजच्या सारखं मार्केट ट्रॅप करेल. प्राइस ऍक्शनचं कन्फर्मेशन घ्या आणि मगच एंट्री करा. तर हे होतं आपलं उद्यासाठीचं प्रिडिक्शन. पाहूया आता उद्या आपल्याला ट्रेड भेटतोय का नाही ते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.